बारी आधी कशी आली पाहिजे दणदणीत ना. बघा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर या ठिकाणी दादा निवडकर दादा दोन शब्द या ठिकाणी बोलणार आहेत. बघा सर्वांना नमस्कार. फक्त एक 2च मिनिटं सगळ्यांनी घेणार आहे. आपण अगोदर बारीचं सूर्यवंशी बारी बघायला. या मंडळाला 2021 पासून आता 2025 पर्यंत 5 वर्ष झाली आणि त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या मंडळानं म्हणजे या छोट्या छोट्या मुलांनी हे मंडळ तयार केलेलं आहे. या अगोदर याच ठिकाणी 25 वर्ष देवीनं राज्य केलं. इकडे अगोदरच्या सगळ्या आमच्या म्हणजे आजोबांनी पण इकडं सगळं मोठमोठे कार्यक्रम केले, सगळे इन्व्हॉल्वमेंट झाले. परंतु 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मध्ये पडलेले परत बंद कार्यक्रम ह्या छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे आता कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी चालू केला हा कार्यक्रम. आणि या मंडळाला 5 वर्ष झाली. या 5 वर्षामध्ये एवढ्या खस्ता खाल्ल्या मंडळातल्या मुलांनी की जेणेकरून इथं कार्यक्रम करायला पण पैसे नसायचे अशी अवस्था होती. आज 5 वर्षांना देवीनं त्यांचं कारण आणि त्या निवळीवासियांचं कारण ऐकलं आणि त्या कारणाला प्रतिसाद देऊन देवीने इथे मोठी जागेची पण अरेंजमेंट करून दिली. स्वतः पण इकडे विराजमान झाली जी 25 वर्ष राज्य केलं होतं. आणि आता भरघोस असे 1-1 लाख रुपयाचे कार्यक्रम पण करून घेते. बंधूंनो मला एवढंच सांगायचं आहे, मी उगा तिकडे शायनिंग मारायला उभा राहिलो नाही. नवरात्र उत्सव हा सर्वांचा आजूबाजूच्या सगळ्या लोकांचा आहे आणि हा सार्वजनिक आहे. परंतु मला एवढंच सांगायचा हा संदेश द्यायचा आहे की जे आपण 8 दिवस ते 10 दिवस कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामध्ये भजनाला पण 4 लोक नसतात. आज बारीला फुल गर्दी आहे, बाहेर रस्त्यावर जागा नाही आहे. परंतु त्या देवीजवळ तुम्ही नतमस्तक व्हा. इथल्या सगळ्या पंचकृषीतल्या लोकांनी या मंडळाला सहकार्य करा आणि असंच हे मंडळ आयुष्यभर पुढे आम्ही असू नावावर उभा राहू दे. याचबरोबर इथं हनुमान मंदिर पण आपण मानलंय यावर्षी. त्याचे पण उद्घाटन या आता याच्यावर व्हायला पाहिजे होतं. पावसामुळे योग नाही आला म्हणून झालं नाही. परंतु ते 8 तारखेला होणार आहे. त्यासाठी पण आपण सर्वांनी सहकार्य करायचं मंडळाला. आणि हे सगळं रजिस्टर मंडळ हे छोट्या बालगोपाळाचं जे मंडळ आहे ते आयुष्यात पुढे 9 दिवस 9 बाऱ्या वाजवेल असं हे मंडळ काम करेल. पण आज ही 1 बारीला आपण सुरुवात करतोय. आज 5 वर्षानंतर ही बारी होते. मुलांना अक्षरशः एखादा कार्यक्रम करायला 500 रुपये खिशात नव्हते अशा पद्धतीचे म्हणजे 4 वर्ष मुलांनी काढलेले आहे. मी खरं तर या सगळ्यांच्या वतीनं मी कोण नाही पण माझी सगळी छोटी कॉलेजला जाणारी मुलं आहेत त्यांचं मी भरभरून कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन या ठिकाणी दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या सर्व या रसिक प्रेक्षकांना या शाहीर नक्कीचा शाहीर मानाचा मुद्रा. तुम मामुले घडलो साहिर आणि म्हणून हे रसिक माझे दैवत आहे. या रसिकांसाठी एक माझी छोटीशी आळवणी या ठिकाणी घेतोय बघा. तुमच्यामुळे घडलो साहिर सेवेशी झालो जाहीर. तुम्हामुळे घडलो शाहीर सेवेशी झालो जाहीर. आशीर्वाद तुमचा राहो पाठीशी हा खरा. आशीर्वाद खरा राहो पाठीशी हा खरा.
करतो मुजरा रसिका मानाचा करतो मुजरा स्वागता सर्वप्रथम विघ्नहर्त्या गणरायाला या रत्नदेवतेला माता दुर्गा देवीला मानाचं वंदन करून महाराष्ट्राचा राज्यदेव राजे शिवछत्रपती राजे संभाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून दुर्गा माता राजमंडळ नागगाव पाटीलवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी सहशाखा संचालक सुभाष गाडगे गुरुवर्य शाहीर रत्नाकर सिंह माकड वस्ताद सतीश सिगवण विकू जाधव सुगू देवळे तसेच आम्हाला लाभलेले संगीतकार या ठिकाणी ढोलकीपटू आमचे महेंद्र दादा राणी ऑर्गन मास्टर सूरज दादा मुकणार बँजो मास्टर अजय दादा कांबळे तसेच बॅडवाद्य अजय दादा कांबळे तसेच हा आवाज हा प्रेमाचा आवाज तुमच्यापर्यंत माझं जे पोहोचवत आहे ते आमचे सावंतकार रत्नागिरी ते आमचे सावंतकार गगनगिरी सावंत या सावंतचे मालक सिद्धेश दादा मालक यांना देखील या शाहिरांचा शाहिरी मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी पंचक्रोशीतील या अनेक कला क्षेत्रातील कलाकार शाहीर वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत यांना देखील या शाहिरांचा शाहिरी मानाचा मुजरा तसेच रत्नागिरी रायगड कलगीतुला उन्नती मंडळाचे अध्यक्ष आज प्रेमळ असा हात त्यांचा माझ्या या शिरावर आहे असे आमचे गणेश भाऊ शिंदे यांना देखील या शाहिरांचा शाहिरी मानाचा मुजरा करतो तसेच या गावची गावदेवी आई झोलाई माता हिच्या चरणी नतमस्तक होऊन या गावचे ग्रामदैवत रवळनाथ व हनुमान देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक नवदुर्गा हनुमान सेवा मंडळ निवडी आज या मंडळाचे थोर असे आता निवळकर दादांनी त्यांची मती या देवीची सांगितलेली आहे की 25 वर्षापासून ही देवी या ठिकाणी स्थापना आहे आणि ही स्थापना त्यांनी 5 वर्षापूर्वी केली आणि असेच कार्यक्रम दादा तुमच्या या रंगमंचावर चालू राहावं अशी या ठिकाणी मी या देवीचरणी प्रार्थना करतो तसेच आज मोलाची कामगिरी करून या ठिकाणी प्रत्येकाचा मी आभार मानतो की हे सर्व पैपै करून हा तुम्ही कार्यक्रम या ठिकाणी ठेवला तुमचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी बावनदी या मंडळाचे अध्यक्ष तसेच गावचे उपसरपंच व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री संजय दादा उर्फ पिंट्या सेठ दादा निवळकर यांना देखील या शाहिरांचा शाहिरी मानाचा मुजरा करतो तसेच या मंडळाचे सभासद संतोष दादा सुतार राजू निवळकर दिलीप दादा सुतार श्रीपाद दादा गांधी यश सुतार बाबू शिर्के पार्थ दादा अडविलकर विवेक दादा पांचाळ मानकळदेव शिर्के सौरभ निवळकर सिद्धेश सावंत निलेश सावंत मौला शेख लघु लोहार प्रज्वल लोहार या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो तसेच आज या ठिकाणी आम्हाला असलेल्या प्रतिस्पर्धी शाहीर काय त्यांचं नाव बाई आलेले सांगून गेले पण त्यांचा समाचार घ्यायचा ना नक्की नक्की ना बघा बाईला ताबून जातो बरोबर बाईने काय केलं आलेल्या बाईने थोडासा चिंता काढला मला वाटते आज माहिती आहे त्यांचा याड निघल म्हणून बाई जास्त बोलल्या नाहीत त्यांचा याड बघा कसा काढतो बरोबर
बघा बघा स्वभावान म्हणजे स्वभाव माझा दिसायला साधा आहे हा आपले साधे साधा स्वभाव माझा साधे आहे साधेला ए बाय स्वभाव माझा साधे आहे पण तुझा वाटे काढून नक्कीच जाईल आणि मुन्याकडे काय म्हणायचं आहे की जागडीत या जागडीत रंग खरा मीच भरणार ए साक्षीबाई ऐक या जागडीत रंग खरा मीच भरणार आणि तुमचा पैसा वसूल करून जाईल अशी बारी मीच करणार सर्वांचा पैसा अगदी वसूल करून जाणार आहे फक्त श्रवण आणि गण होऊ दे मग बाई कवड होतो बघा या ठिकाणी आई चरणी श्रवण माझी समर्पित करतो शिव सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ दोन्ही गुणांचा नमो शारदा विश्वाचा विधाता तू या नयनी दिसावा तुझ्या चरणाची आम्हाला तो विसावा की जन्म दिला त्या माई बापासाठी माझा जीवन कसावा अनज्ञान दिले त्या गुरुजनाला माझा की मुखात तुझे नाव येता
या आईचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय म्हणून काय म्हणायचंय पूजिले आई तुला भक्ती भावानी अग पूजिले आई तुला भक्ती भावानी अग भक्ती भावानी पूजिले आई तुला भक्ती भावानी अग भक्ती भावानी दुर्गा माते आई येऊन यारणी दुर्गा माते आई येऊन यारणी करतो उदो तुझ्या नावानी दुर्गा माते आई येऊन यारणी करतो उदो तुझ्या नावानी
भिकाजी वस्त्रात साजे समीर महेंद्र सुर संगीतकार माझे कवी अंकित रणी हा गाजे बोला श्री अखंड हरिदास वाडीचा पाटील वाडीचा नागगावच्या खेमकार गाई देवी तुझा गणपती बाप्पा गाणं सुरू करतोय तत्पूर्वी बाई बोलल्या दादा मगाशी की हा धूर सुरू नका कारण मला गोवांचा धूर काढायचा आहे बोलल्या ना बाई या बिना धुराचा तुझा धूर काढून सांगतो बघ कसा या धुराची पण गरज नाही बाई तुझा धूर नाही तुझा बाई सूरच काढतो बरोबरच हा पहिलं बाई सूर काढायला शिक सूर तुझी केकडे आली केकड टेस्ट कर बाई आज त्या गणरायाला तू अडवणी करते जरा गोड गाण्यानं बोल ना गोड गाण्यानं आलो ना बाई नुसती केकाड्यासारखी केकट टेस्ट आहे तुझी केकाडी मोडतो बरोबर हा बघा या ठिकाणी गाण्याला सुरू करतो गण झाला की बाईकडे वळतो हळू 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 तुझ्या अंगी वसल्या 14 विद्या 64 कला सर्वप्रथम पूजेचा मान तुला दिला की सर्वप्रथम पूजेचा मान तुला दिला आणि तुझे गुण गाण्या द्यावी बुद्धी मला अरे नैयो लगदा दिल तेरे बिना नैयो लगदा दिल तेरे बिना बघा गण कसे करतो नमी तो तुला गणराया साक्षीदार गणित साचवलं त्या गणरायाला आळवणी करतेस ना गणराया देखील प्रसन्न या ठिकाणी झाला पाहिजे बघा नमी तो तुला गणराया काव्य सुमन
तुला गणराया काव्य सुमनानी गीत गायनानी आणि कवनानी असा रंगणी धावणे गणानाजुकिच्या पावलानी असा रंगणी धावणे रंगणी धावणे नाजुकशा पावलानी असा रंगणी धावणे गणा नाजुकशा पावलानी 1 2 3 start
स्तवन झालं, गण झालं, त्या गणामागून येते ती कोण? आवाज कुठे आहे तुमचा? आवाज पाहिजे, आवाज. गवळण ना मग घासून का बाईला काळ पासून कशी करू? काळ पासून करू ना बाई ना. बाई म्हणतात की माझे कार्यक्रम तुम्ही रेकॉर्ड करताय ते नवरात्री नंतर टाका. बाई आजची किती नवी मान. बाई नवरात्र होऊन गेल्या. कुठल्या बाई? दुधीत कुठल्या आहो तुम्ही? नवरात्री बाई होऊन गेल्या, नवरात्री नंतर काय टाका? आणि मी तुम्हाला लोकबाई ठोक सांगतो, माझे कार्यक्रम उद्या टाका तुम्ही युट्यूबला. बरोबर ना? तुमचे सबस्क्राईब वाढू दे, तुमचे लाईक पण वाढू दे. तुम्हाला भरभरून शुभेच्छा असतील माझ्या. माझे कार्यक्रम तुम्ही बिनधास्त युट्यूबला टाका. माझे खुलं आव्हान आहे तुम्हाला. या बाईला काय घाबरू नका. म्हणतात कार्यक्रम माझे युट्यूबला तुम्ही टाकायचे नाही. बाई काही तर फुकट आलीस? बाई काही तर तू फुकट आलीस काय? टाकू दे ना बाई. लोकांची इच्छा आहे, लोकांची म्हणणं आहे, ते करू दे ना त्यांना. बरोबर ना? टाकायलाच पाहिजे. तुम्ही युट्यूबला बिनधास्त टाका माझा कार्यक्रम. मी गेल्या वर्षी का नाही येणार सांगितलं. दुसरा विषय, हिला पेटू काय? जरा पेटू असा पाहिजे, आवाज असा पाहिजे. मी याला पेटवतो, पण मी असली इटवतो नाही इटवतो. दुसऱ्या वारीला उभी राहणार नाही. तिला माहिती आहे आणखी तर मी ऍड कसा काढतो. कारण यावर्षी पहिल्यांदाच भेट बाईंची माझी. यावर्षीच्या म्हणतोय पहिल्यांदाच भेट. पण बाई रेटून रेट कार्यक्रम करणार या ठिकाणी. बघा मला म्हणतात, काय म्हणतात? हे काळ्या म्हणतात. काळ्या काळे बोलल्या ना मला. ए साक्षी तुझी कोरतो नक्षी बरोबर. ए साक्षी शिंदे तुझे करतो आता वांदे. बघा या ठिकाणी बाई मला म्हणतात की काळ्या काळ रूप काय या श्रीहरीने देवाने देखील धारण केलं. त्याला काही लाज नाही. आणि लाज कशाला असं या ठिकाणी आलेल्या पब्लिक मधला 30% तरी पब्लिक असं असेल की रंगीत सावळ्या माझ्यासारखा. आपल्याला कमी पण आहे काय? नाही. ए बाय तू मला काळ्या म्हणतेस ना, जरा खाली वाकून बघ. काय म्हणतोय? जरा खाली वाकून बघ, ती पण खाली आहे. सांगतो माकळमाचा चेला आहे, वरच्यावर कधीच बोलणार नाही. बाई जरा खाली वाकून बघ, ती पण काळी आहे. काय सावली हो, पण ती सावली काळी आहे ना? तिथं आल्यानंतर सांगा. दुसरं नाही, मी असू दे काळा आहे. देवाने मला हा रंग धारण केलाय, तो असू दे. तुझ्या मोठा नाटावाटा करून या ठिकाणी आली ना मोठी साडी बिडी घालून काय नागऱ्यात अर्धा मेंबाट दिसत होता बाईचा. मेलीचा अर्धा मेंबाट दिसत होता. बघा दुसरा विषय, मला म्हणतात बाय बुवा असा म्हाताऱ्यासारखा दिसतो. मी काय म्हाताऱ्यासारखा दिसतो काय हो? सांगा, म्हातारा दिसतो मी? नाही. मेले काय तुला डोळे फुटले? मी म्हातारा दिसतो काहीला? बाई तो म्हातारा बोलतेस काय? बघा बाई तू मला म्हातारा म्हणतेस ना, तर बाय गडी मी आहे तरुण. काय? अगं बाय गडी मी आहे तरुण. आता बघ चांगलंच जातो काम करू. आलेल्या आईच्याकडे पण सांगितलं बुवा कार्यक्रम चांगला कराल ना, काय टेन्शन घ्यायचं नाही, पैसा वसूल बारी करणार. बघा या ठिकाणी बुवा बोलले आफ्टर बस बुवा तुम्ही आफ्टर बसाल काय? तर दुसऱ्या बारीला आलं तर काय तुम्ही आफ्टर बसाल? बाई काय आपटायची आहे ना, ती समोरच आपटतो. तुझ्या कसा मागून वार करत नाही. पहिल्या बारीला कमी बोलला आणि दुसऱ्या बारीला हा बुवा बोलला पण मी बोललो. असं नाही बाय. काय असत ना सडेतोर वार. काय
समोरच वार करण्याची शक्ती पाहिजे. बघा बाई म्हणतात चाल कुठली वाटते ग या म्हातारपणात असेच काहीतरी झाले होते ना. गाणं काय म्हणते पोरं बघतात वाकून र पोरं बघतात वाकून र काना मारतोय मुठ्यार. ए बाय मुठ्या नाही तुझा तर कुट्या काढतो कुट्या तिचा काढू ना कुट्या काढू ना काढतो बरोबर बघा कुठे ना बाई असं कुठे काढेल ना तू बघ आता बघा. आणि कुठल्या शास्त्राला येऊ बाई कुठ्या मोठ्या ह्या मोठे कुठला खेळला काय माहित काय नाही तिच्या शास्त्रात कुठे दिसला काय माहित मला काय वो आजपर्यंत दिसला नाही. कुठला बाई मोठ्या नामला काय माहित नाही आपल्याला. पण बाई बोलतात ना मोठ्या मोठ्या असू दे तो मोठ्यावर बारवत होतो काय बघत होतीस बाई बघायला गेली होतीस काय. एवढीच जर बाई तरी आली होती तर त्याच्यासोबत जायचा तो पण खेळायला बरोबर ना. बघा काना माझ्या शास्त्रात तरी असं आहे की काना मोठ्या मोठ्या काय खेळला नव्हता असं छोट्या गोट्या ह्या सर्व खेळ खेळलाय तो. म्हणून काय म्हणतो बघा कधी खेळला नाही राधे खेळ असा मोठ्या ग साक्षी बघा आल्यापाशी ट्याव 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 करते फडफडवले ना अशी फडफडवले आल्यापाशी लाल भुरभुर होईल. काय टेन्शन घेऊ नका माझ्यासाठी फक्त दुसरी बारी फक्त मोजून अर्ध्या तासाची करेन पण बायला अशी म्हणजे लोलवणार मी थांबायचं आहे माझ्यासाठी तुम्ही ते आल्यावर बघा पिसलं ती ते मला महाराष्ट्रात अख्ख्या काय घेतला नाही डोक्यावर घेतला नाही शिव्यांमध्ये बाईला घेतला नाही. शिव्यांची मोठी आहे शिवरेड्डी तिला नाव काय मी ठेवलंय माझं वैयक्तिक नाव तिला मी ठेवलंय शिवरेड्डी. बाई शिव्या पण घालता आल्या पाहिजे पण कशा माहिती आहे माझ्या ऐके बघ आज बाई A to Z गाणी बाई तू माझी ऐकत बस बघ कशी गाणी लिहिली त्या शिव्या पण केल्यात ना त्या कशा शास्त्रात लिहिल्यात ते बघ. बाई गाण्याची खरी धमक तुला दाखवतो मी बरोबर. कधी खेळला नाही खेळ राधे असा मोठ्या ग कधी खेळला नाही खेळ राधे असा मोठ्या ग पण कितीदा घातल्यात बघ मग कितीदा घातल्यात बघ तुझ्या ग हंडीत काय म्हणते बघा तुझ्या ग हंडीत बघ कितीदा घातल्यात बघ तुझ्या ग हंडीत कुठ्या ग. समजलं काय कितीदा घातला कानाने शेवटी खेळायचं याच्या बरोबर हिचे या राधे बरोबर आहे ना काना भरपूर खेळायचा तिची थट्टा मस्करी करायचा आणि तिच्या खुट्या काय तिच्या माटवर बरेच फोडलेले कधी पाण्याने कधी मुठक्याने सर्वांनी फोडायचं बघा. कधी खेळला नाही खेळ राधे असा मोठ्या ग कधी खेळला नाही खेळ राधे असा मोठ्या ग पण कितीदा घातल्यात बघ तुझ्या ग हंडीत कुठ्या ग पण कितीदा घातल्यात बघ तुझ्या ग हंडीत कुठ्या ग. तुला चांगला नडणार आहे हे साक्षी ऐक आज हा गाना तुला चांगलाच नडणार आहे तुझ्या त्या मालावर आज गाना चढणार आहे.
कानासमोर हे साक्षी, या कानासमोर तू आज ढसा ढसा रडणार आहे. या कानासमोर तू आज ढसा ढसा रडणार आहे. कारण शिल्प्याक तुझी काय म्हणतोय का, कारण शिल्प्याक तुझी ती घागर कानातून हातानं फोडणार आहे. अपुरे कोडवेक केलाय त्यानं हप्पाल पुरच्या गुन्ह्यात. पहिल्यांदा या ठिकाणी मी गवळण गातोय. त्या गवळणीचा सारांश असा आहे की या राधाकृष्णाची जोडी होती. या कृष्णाच्या हातात ती मनमोहक अशी मुरली होती. तो मुरली ज्या कुठे कुंजवनात वाजवायचा तेव्हा या गोप गोपिका साऱ्या यायच्या एकत्र लीन होऊन त्या मुरलीच्या नादात त्या कानापर्यंत जायच्या. आणि त्यातली जी राधा त्या कानाला म्हणते काय बघा, या ठिकाणी माझी गवळण असते बघा. अग हे राधा, हे साक्षी ऐक बघा. अग हे राधा मुरलीच्या नादा शोधत यायची टोकाशी. अग शोधत यायची मला टोकाशी. मग ही राधा टोकाशी आल्यानंतर या कानाला म्हणते की काना, अरे तुझ्या हातात जी बासुरी आहे ना, त्याची काय जादू आहे की या सर्व या ब्रह्मांडाची तू पूर्ण सजवतो. हे ब्रह्मांड संपूर्ण हे डोकळं तू सजवतोस या तुझ्या मुरलीनं. तर ही काय जादू आहे, अशी काय कमाल आहे की या तुझ्या मुरलीमध्ये. तेव्हा काना सांगतोय की राधे नुकतीच कमाल नाही, तर ही वरच्यावर जी हे बोट आहेत ना, ते जे भोकावर फिरतायत, म्हणजे मुरलीला भोक होते वरती, बरोबर ना. त्या मुरलीच्या वरच्या भोकाची काही कमाल आहे एवढंच बोलायचं. बघा आपण बोलतो ना एकत्र असले की काय येडे असे बोलते का, काय येडे हे येडे असं असतं, येडे साक्षी येडे हे असं असतं. बघ राधा मुरलीच्या नादा अगं शोधत यायची टोकाशी. मग गाणं सांगतोय वरच्या वरी त्या हलवून बोटाची अशी कमाल हाय वेडे भोकाची. ए साक्षी, मी साक्षीला वेळी भोकाची बोलतो नाही काय माहिती आहे. हा काना तिला सांगतोय की राधे अगं हे वेडे या भोकाची वरच्या जवळ वाटत ना, भोकाची ती कामाला आहे बघा. अगं हे राधा अगं मुरलीच्या नादा शोधत यायची टोकाशी, अशी शोधत यायची टोकाशी. वरच्यावरी त्या हलवून बोटाची, वरच्यावरी त्या हलवून बोटाची अशी कमाल हाय वेडे भोकाची. वरच्यावरी त्या हलवून बोटाची अशी कमाल हाय वेडे भोकाची.
बाईने त्यांचा प्रश्न या ठिकाणी मला केलेला आहे की 7 या ठिकाणी प्राण्यांचे केलेलं आहे 7 प्राण्यांच्या पाहिजे होतं बाई तुम्ही प्राण्यांचे केला ती जरा चूक आहे ती सुधरा बघा 7 प्राण्यांच्या एक प्राणी केला 7 प्राण्यांचा काय 7 प्राण्यांचा एक प्राणी केला त्या प्राण्यांची निर्मिती कोणी केली त्या देवाचे नाव काय व कोणत्या अरण्यात केली या अरण्याचे नाव काय बाई गेल्या वर्षी तुमचा प्रश्न वेगळा होता या ठिकाणी तुम्ही प्रश्न मला नवीन टाकलाय जरूर प्रयत्न बाई या ठिकाणी करा पुढच्या वेळेला आपली नक्कीच भेट होईल कुठेतरी बघा माझा प्रश्न तुमच्यापर्यंत माझा पोहोचवलेला आहे तरी देखील माझा प्रश्न आहे भीमा बरोबर एका मल्लयुद्धाचं मल्लयुद्ध झालं भीमा बरोबर एका मल्लयुद्धाचं मल्लयुद्ध झालं त्यावेळी त्यांच्या माराने भीमाला आलेले कुकुड हे नष्ट झाले व त्या मल्लयुद्धाचे नाव काय बाई लेखी पुरावा असेल तरच उत्तर द्यायचं आहे बघा या ठिकाणी बाई आपल्या एकट्याच्या वार्ता केलेल्या पण बाई आता मी तुम्हाला आपटतो बघा कोण घेतोय बघा संपूर्ण कौरव पांडवांची कथा आहे तर सर्व क्षत्रिय राजे जेवण करण्यासाठी बसले असता म्हणजे कौरव पांडव असे सर्व राजे एकत्र जेवण करण्याकरता बसले असता द्रौपदी ही एकटी साऱ्यांना जेवण वाढत होती ते जे जेवण वाढत असताना तिच्या ज्या डोईवरचा पदर आहे तो असा खाली यायचा त्यावेळेस कौरव युद्ध म्हणजे सॉरी कौरवांचे जे संपूर्ण गँग होती कौरवांची ती त्या द्रौपदीला हसू लागली की मला वाट आता ती वाढणार कशी 2 हात तिच्याकडे ते पदर सावरायला धरायची आणि ते आता सावरावं कसं आहे ना वाढावं कसं सावरू तर कृष्णाचा धाव करते तो पाठुराका तो कृष्ण तिच्या मदतीला येतो की या माझ्या शरीराला असं काही कर की माझे पदर पण मला सावरता आले पाहिजे आणि ते जेवण पण मला सर्वांना वाढता आलं पाहिजे त्यावेळेस श्रीकृष्ण तिच्या बॉडीला म्हणजे या शरीराला शरीर म्हणजे आपण बॉडी बोलतो बरोबर ना बोलतो ना बॉडी शरीराला आपण बॉडी बोलतो ना हा तर त्या बॉडीला श्रीकृष्ण 2 वेगळे हात करतो असे 4 हात करून 2 हात जेवण वाढण्यासाठी आणि 2 हात ते पदर सावरण्यासाठी बघा काय विषय आहे अगं स्वयंपाक कर तू डाळ भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट बघा सर्वांचं आवडीचं गाणं आहे बघा भोजन साऱ्यांना वाढीला उगा तू छेड काढीला त्या कौरव मधला कर्ण किती छेड काढतोय त्यावेळेस काय करते बघा भोजन साऱ्यांना वाढीला उगा तू छेड काढीला पाठीराका हा भाऊ हाय ग पाठीराका हा भाऊ हाय ग नको घाबरू श्रीकृष्ण सांगतोय की तू आता घाबरायची काही गरज नाही तुझ्या त्या तुझी बॉडी ते आता काम करेल काय टेन्शन घेऊ नको तुला 2चे 4 हात त्या बॉडीला करून दिले त्यामुळे तुझं काम होईल बघा नको घाबरू तुझं वाढ गोडी तुझं वाढ गोडी काय घाबरू नको तुझं वाढ गोडी हाय का बॉडी हाय घाबरू नको बघा पाठीराका हा भाऊ हाय ग पाठीराका हा भाऊ हाय ग ए बाय आले तर झाटू बिटू केलास ना तर चांगलाच काटू लावून जाय शिवाय याच्यातलं काही शास्त्रात घ्यायचे असे माझ्यासारख्या भोजन साऱ्यांना वाढीला उगा तू छेड काढीला पाठीराका हा भाऊ हाय ग पाठीराका हा भाऊ हाय ग नको घाबरू तुझं वाढ बॉडी हाय ग नको घाबरू तुझं वाढ बॉडी हाय
बाई पायी चांगले झोंपले असतील, चांगलं झोंबू दे जरा. बघा या ठिकाणी दुसरा पद मला देतो आणि ज्याने आम्हाला या सेवेची संधी दिली त्या दादांवरून एक गीत माझं घेणार आहे आणि पहिली फेरी मी संपवणार आहे. बघा पण माझं बाई दुसरं असं आहे की या पांडवांचे गुरु द्रोणाचार्य हे एकदा स्नान करण्या एका गंगेमध्ये गेले असता त्या ठिकाणी एक मगर होती. त्या मगरीने त्यांच्या गुरुना म्हणजे पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या गुरुना अर्धवट तोडत घेतली आणि ते तोडत घेत असताना गुरुवर्य सर्वांचा भाव करतात की मला वाचवा, मी या मगरीच्या तोंडात अडकलोय तर मला वाचवा तुम्ही. तर काय विषय घेतोय बघा. त्यावेळेस अर्जुनांचा म्हणजे कौरव पांडवांचा जो अर्जुन आहे तो त्या गुरुना वाचवते. बघा अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते, अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. बघा गुरुला वाचविण्या त्या गुरुला वाचविण्या बळदाव तो केवढा, त्या गुरुला जाग वाचविण्या बळदाव तो केवढा. मग त्या पांडवांमधला अर्जुन हा साथ देतोय त्या गुरुना. बघा साथ देतो कसा बघा, साथ देतो कसा बघा. ते गुरु म्हणतात की मला हिच्या पहिले तोंडातलं वाढा. म्हणजे आपली बोलतो ना आपली मराठी भाषा वळवावी तशी वळते. तुम्ही काय वाईट वाटून घ्या, त्यातला सारांश बघा. बघा साथ देतो कसा बघा. तर ते गुरु म्हणतात की पहिले
पहिले हिच्या मला तोंडातून वडा बघा. साथ देतो कसा बघा हिच्या तोंडातलं वडा. साथ देतो कसा बघा पहिला हिच्या तोंडातलं वडा. गुरुला वाजविण्या पळताव तो केवढा. गुरुला दाखवण्या पळताव तो केवढा. साथ देतो कसा बघा हिच्या तोंडातलं वडा. साथ देतो कसा बघा हिच्या तोंडातलं वडा. या ठिकाणी संजय दादा निवडकर त्यांच्या सहयोगाने आज गाणे आम्हाला येता आलं. त्यांच्याविषयी एक चार शब्द घेतोय. खरा माणूस हाय गुणवान. साऱ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे ना यासाठी. कारण हा माणूस सर्वांचा विचार करून असणारा हा आपला माणूस आहे बघा. खरा पक्ष भाजपची वाढविती शान. खरा माणूस हाय गुणवान. पक्ष भाजपची वाढविती शान. त्यांची कामगिरी हाय दमदार. खरा माणूस हाय गुणवान. या भाजपची वाढविती शान. त्यांची कामगिरी हाय दमदार. विकासाचे हे कार्य सम्राट सोबती संजय दादा निवडकर. विकासाचे हे कार्य सम्राट सोबती संजय दादा निवडकर. विकास
सम्राट सोडले विकासाचे हे कार्य सम्राट सोडले संजय दादांनी वाढले विकासाचे हे कार्य सम्राट सोडले विकासाचे हे कार्य सम्राट सोडले संजय दादांनी वाढले माणूस आहे गुणवान फक्त भाषाची वाढली विचार खरा माणूस आहे गुणवान फक्त भाषाची वाढली विचार त्यांची कामगिरी आहे दमदार विकासाचे कार्य सम्राट सोडले संजय दादांनी वाढले 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 विकासाचे हे कार्य सम्राट शोधले संजय दादांनी वाढले बघा या ठिकाणी प्रथम फेरी या ठिकाणी माझी संपवित आहे बाईना साक्षीबाईना दुसऱ्या फेरीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि बाई जास्त टूर केली ना तर दुसऱ्या बारीला धूर चांगलाच काढतो मी बरोबर हा या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या बारीचा शुभेच्छा देतो जास्त जर बाई बोलला तुमचा याड नक्कीच आहे तुमचा याड नक्कीच काढणार आहे